मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 4था दिवस। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपल्यानंतर जरांगे पाटलांनी दुसऱ्या दिवशीपासून या उपोषणाला सुरुवात केली। जरांगे यांच्या समवेत इतर मराठा आंदोलकांनी आपापल्या गाव आणि तालुका पातळीवर साखळी उपोषणाला सुरुवात केली। हे साखळी उपोषण आज दिनांक 28 ऑक्टोबर पासून आंदोलकांच्या शक्यतेनुसार आमरण उपोषणात परावर्तित होईल। आरक्षण मिळेपर्यंत उपोषण या एका मार्गाचा अवलंब आंदोलकांनी केला असला तरी राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच एखाद्या ठिकाणी राजकीय पुढारी जाणार असतील, तिथे सभा घेणार असतील तर तिथे त्यांना काळे झेंडे दाखवणे अशा प्रकारच्या कृतीही मराठा आंदोलकांनी सुरू केल्या आहेत। पण या गावबंदीचा फटका नेमक्या कुठल्या 10 नेत्यांवर आणि कशा प्रकारे झालाय हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भार आहे। 14 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटी येथे जरांगे पाटलांची भव्य सभा पार पडली। तत्पूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला। ज्या नेत्यांना किंवा लोकांना वाटत होतं की मनोज जरांगेंचं आंदोलन फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे, त्यांचे डोळे पश्चिम महाराष्ट्रातील मनोज जरांगे यांच्या सभांनी उघडले। सरकार 40 दिवसांचा अल्टिमेटम पूर्ण होईपर्यंत काहीतरी निर्णय घेईल असा विश्वास लोकांना वाटत होता, मात्र तो विश्वास फोल ठरला। सरकारने कदाचित या सगळ्या आंदोलनाला हलक्यात घेतला। मग अल्टिमेटमची तारीख पूर्ण होण्याआधीच आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी 22 ऑक्टोबर रोजी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन मराठा समाज बांधवांना केलं। त्याची तात्काळ अंमलबजावणी गावकऱ्यांनी सुरू केली। त्यामुळे केवळ सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षातील आमदारांवरही गावबंदीच्या नामुष्कीची वेळ आली आहे। कारण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधल्या 700हून अधिक गावच्या ग्रामस्थांनी गावबंदी प्रभावीपणे राबवायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये हिंगोली, जालना, नांदेडमधील 100हून अधिक गावांचा समावेश आहे। केवळ मराठवाड्यातच नव्हे तर नागपूर, नाशिक, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील काही गावांनीही गावबंदीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे। पण मागील 4 ते 5 दिवसात कोणत्या राजकीय नेत्यांना गावबंदीचा फटका बसला ते थोडक्यात पाहूयात। नंबर 1 वर आहेत प्रताप पाटील चिखलीकर। नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कंधार तालुक्यातील अंबुलगा या गावी वैयक्तिक भेटीगाठी करण्यासाठी गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या। गावबंदी असताना तुम्ही गावात आलाच कसे असा प्रश्न संतप्त गावकऱ्यांनी विचारला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंतर गावकऱ्यांनीच खासदार आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना सुखरूप बाहेर पोहोचवलं। ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी मराठा आंदोलकांनी नांदेडमधील काही रस्त्यांवर टायरची जाळपोळ केली होती। नंबर 2 चे नेते आहेत अशोक चव्हाण। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण नांदेडमधील अर्धापूर या भागात त्यांच्या साखर कारखान्यात सभा घेत असताना काही मराठा बांधवांनी घोषणाबाजी सुरू केली। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, जर ते मिळत नसेल तर चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते अशा प्रकारची घोषणाबाजी त्यांच्या सभेत ऐकायला मिळाली होती। नंबर 3 डॉक्टर भारती पवार। भाजपच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या शहीदांना अभिवादन करणाऱ्या अमृत कलश यात्रेत सहभागी होऊन सभेत भाषण करत असतानाच मराठा आंदोलकांनी मध्येच घोषणाबाजी सुरू केली। आरक्षण प्रश्नावर काहीतरी बोला, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी यावेळी आंदोलक घोषणामधून करत होते। नंबर 4 चे नेते आहेत अजित पवार। माढा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या सभेत बोलत असताना अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला। अजित पवार यांच्या स्टेज पासून दूरवर हा प्रकार घडला असला तरी या प्रकाराची संपूर्ण माध्यमात चर्चा होती। एवढंच नव्हे तर बारामती येथे रविवारी होणाऱ्या ऊस कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमाला अजित पवारांनी उपस्थित राहू नये असा इशाराच बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। नंबर 5 चे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे। पक्ष विस्तार आणि संघटना बांधणीसाठी सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रभर फिरत आहेत। मात्र जरांगे यांनी आदेश दिल्यानंतर 2 ते 3 वेळा बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा किंवा त्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला आहे। पनवेल, चिखली आणि अकोले या 3 ठिकाणी बावनकुळे यांच्या ताफ्याला मराठा बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेत, तसेच घोषणाबाजीही करण्यात आली आहे। नंबर 6 चे नेते आहेत सुरेश वरपुडकर। परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांना सोनपेठ येथे मराठा बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागला। गावबंदी असल्याने त्यांचा ताफा गावच्या वेशीवरच अडवण्यात आला। आंदोलकांशी बोलणं केल्यानंतर आमदार वरपुडकर त्या ठिकाणाहून निघून गेले। नंबर 7 चे नेते आहेत भागवत कराड। भाजपचे खासदार भागवत कराड यांना छत्रपती संभाजीनगर येथे मराठा बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागलं।
26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आटोपून परतत असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कराड यांचा ताफा अडवला। मध्यवर्ती भागात जवळपास 15 ते 20 मिनिटं हा गोंधळ सुरू होता। त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने कराड यांचा पुढच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला। नंबर 8 चे नेते आहेत अब्दुल सत्तार। सिल्लोडमधील बोरगाव सारवणी गावात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी आली असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं आणि चले जाओ म्हणत तिथूनच माघारी पाठवलं। अब्दुल सत्तार हे तिथं दसरा मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेले होते, पण त्या गावात गेल्या काही महिन्यात झालेल्या 2 महिलांच्या संशयास्पद मृत्यू आणि सत्तारांच्या चौकशीतील प्रभावामुळेही लोकांनी सत्तारांवर तिथे राग काढल्याचं समजतंय। नंबर 9 चे नेते आहेत रोहित पवार। रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा विविध गावातून मार्गक्रमण करत पुढे जात आहे। त्यांनाही गावबंदी करण्याचा पर्याय आंदोलकांपुढे आहे। मात्र युवकांसाठी महत्त्वाचा असलेला रोजगार आणि आरक्षण हा मुद्दा घेऊन रोहित पवार ही यात्रा काढत असल्याने मराठा आंदोलक कुठे कुठे त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत। गावाच्या वेशीबाहेरच काही अंतर चालण्यासाठी मराठा बांधव तयार होत असल्याचं चित्र मागील 2 दिवसात पाहायला मिळालं आहे। रोहित पवारांनीही एक दिवस अन्नत्याग आंदोलन करून जरांगे पाटलांना समर्थन दिले आहे। नंबर 10 वर आहेत दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। मोदींनी 26 ऑक्टोबरला नगर उत्तर भागातील निळवंडे धरण पाहणीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्र दौरा केला होता। मात्र या दौऱ्यावरही सकल मराठा समाजातील बांधवांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। एकूणच काय तर गावबंदीचा झटका राजकारण्यांना देण्याचे प्रयत्न मराठा समाज बांधवांनी सुरू केले आहेत। मात्र असं असताना संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण सुरू झाल्याच्या दिवशीच थेट अंतरवाली सरट येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। हे कसं शक्य झालं याचा खुलासा करताना जरांगे पाटील म्हणाले ते राजघराण्याचे वारस आहेत। आरक्षणाच्या लढाईत आम्ही त्यांना राजकारणी म्हणून बघत नाही। एवढंच नव्हे तर संभाजीराजेंच्या आग्रहास्तव जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी थोडं पाणीही पिलं। गावबंदीच्या निर्णयाविरोधात प्रतिकूल मतं राजकीय पक्षांच्या नेत्याकडून व्यक्त केली जात आहेत। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी असल्यानं लोकांशी संवाद करता येत नाही, त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होता येत नाही, तसेच विकास कामासाठी मतदारसंघाची पाहणी करता येत नाही अशी खंत व्यक्त केली। तर उद्धव ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांनी सुद्धा गावबंदी हा आंदोलनाचा संविधानिक मार्ग नाही, यामुळे लोकांशी संवाद करायचा मार्ग बंद होतो असं म्हणत गावबंदीच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला। हे सगळे एकीकडे सुरू असताना धुळे जिल्ह्यात मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत करणारे मोठे फ्लेक्स शहरभर लावण्यात आले, शिवाय त्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला। आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर हालचाली झाल्या असल्याचं शिंदे फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर बोललं जात आहे। पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आरक्षण प्रश्नी चर्चा केली असल्याची अंतर्गत माहिती आहे। मराठा समाजाचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कालच सरकारला वेळेत आरक्षण द्या, नाहीतर त्याचा उपयोग नाही अशी सूचना केली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत मिळून 200 मराठा आमदार असताना आरक्षण प्रश्न निकाली का निघत नाही याबद्दल जनतेमध्ये राग आहे। या सर्वाचा विचार राज्य आणि केंद्र सरकार किती गांभीर्याने करणार यावर पुढाऱ्यांची गावबंदी अजून किती दिवस चालणार हे अवलंबून असेल। पण तुम्हाला काय वाटतंय, गावबंदी हा आरक्षण मिळवण्यासाठीचा योग्य पर्याय आहे का? तुमच्या जवळच्या गावात गावबंदी झाली का? त्या गावाचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या माहितीतल्या अजून कुठल्या नेत्याला गावबंदीच्या निर्णयाचा फटका सहन करावा लागलाय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तसेच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।